तर सकाळचे 6:05 झाले होते. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर इकडे डब्याची तयारी होत होती. माझं आंघोळ वगैरे सगळं झालं होतं आणि आता इकडे ना डब्याची तयारी करत होते, कारण सोहमला स्कूलला जायचं होतं आणि डब्बा बनवायचा होता. डब्बा बनवला, सगळे डबे त्याचे स्कूलचे 2 ब्रेक असतात तर ते दोन्ही डबे पॅक केले. त्यानंतर ना ह्या ज्या बॉटल्स आहेत त्या सोहमच्या पप्पाच्या गाडीच्या डिगीत ठेवल्या. थंडी खूप वाढली म्हणून मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशन कधीही स्किप करू नका आणि सनस्क्रीन तर मस्तपैकी लावून घेतलं. केसही विंचरून घेतले आणि का माहीत नाही एवढे केस गळत आहेत ना हल्ली माझी खूपच. त्यानंतर हे दोघं सगळे उठून गेले होते. सोहम फ्रेश व्हायला गेलता, त्याचे पप्पा फ्रेश होऊन गेले होते आणि मग म्हणलं चला सगळा बिछाना वगैरे काढूया. तसं हे दोघं काढून टाकतातच, पण आज लय उशीर झालता म्हणून त्यांनी तसाच ठेवला आणि गेले. बाकीचा सगळा बिछाना काढला आणि जागच्या जागी ठेवून घेतलेला. तर माझ्या ना ह्याच्यात पलंगाच्या खाली मावत नाही, बेडच्या खाली, तर अर्धा असा ठेवावा लागतो. त्यानंतर ना पारसं झाडून घेतलं. मीही मस्त छान तयार झाले, सोहमही छान तयार झाला. लाईट्स ऑफ केल्या, सोहमला शाळेमध्ये ड्रॉप केलं आणि मी आले कामावर. तर आता डायरेक्ट व्हिडिओ कामानंतरचा घरी मी स्किप केलेला आहे, डायरेक्ट घरचं दाखवलेलं आहे. कामावरनं घरी निघाले. येता येता भरपूर असा भाजीपाला घेऊन आले. आता थंडीचे दिवस आलेत, भाजीपालाही हिरवा जास्त मिळतोय, हिरव्या पालेभाज्या. दरवाजा वगैरे उघडला, भाजीची पिशवी घेतली आतमध्ये आणि सगळ्यात आधी आतमध्ये आल्याच्या नंतर ना लाईट सगळ्या ऑन करून घेतल्या. आणि कामावरनं आल्याच्या नंतर ना का माहीत नाही, पण असा 5 ते 10 मिनटं असा थकवा येतो ना की जागचं उठावंच वाटत नाही. तसं मलाही होतं बरं का. बसले मी 5-10 मिनटं आणि भूक न प्रचंड लागली होती आणि सकाळी ना आज नाश्त्याला काहीच बनवलं नव्हतं. तर सॉक्स काढले पायातले, कारण थंडी असल्यामुळे मला ना रिक्षामध्ये पायाला खूपच थंडी वाजते. त्यानंतर म्हणलं आधी ड्रेस चेंज करून घ्यावा आणि हा ड्रेस ना खूप दिवसानंतर न घालते मी आणि असं माझ्या माइंडमधून गेलंच होतं की हा ड्रेस आहे आपल्याकडे म्हणून तो आज घालून घेतला. आणि येल्लो कलर, बाय द वे कसा दिसतो येल्लो कलरचा ड्रेस नक्कीच कमेंट करून सांगा. तर म्हणलं नाश्ता नाही तर नाही, फ्रूट्स आणलेले त्या दिवशी मी भरपूर, तर म्हणलं चला तेच कापून खावे. आणि ड्रॅगन फ्रूट घेतलं मी, एक खूप मोठं आहे हे, म्हणून त्याचे 2 भाग केले आणि वरची साल काढून टाकली. अगदी अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं 2 भाग केले की आपण त्याच्यावरची साल निघून जाते. छान छोटे छोटे मोठे असे काप करून घेतले आणि खरं सांगू का खूप यम्मी आणि खूप गोड होतं बरं का. तर मी माझं ड्रॅगन फ्रूट संपवते आणि व्हिडिओही इथे संपवते. चला बाय.